प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की तन्वी आणि मिसेस सायलींमध्ये रस्सीखेच चालली आहे आणि ती रस्सी मीच बनलोय. या रस्सी खेचाखेचीमध्ये मिसेस सायलींना सांगताच नाही आलं की तन्वी काल रात्री माझ्या रूममध्ये होती आणि जर मी सांगितलं नाही तर मलाच खूप गिल्टी वाटेल आणि मनात पण ते राहील. तेव्हा अर्जुन आता विचार करू लागतो की सायलीला सांगावंच कसं. मग आता इकडे घरातील सर्वजण बसलेले असतात तेव्हा सायली आता प्रियाचा हात पकडूनच त्याला तिथे घेऊन येते आणि म्हणते, आई पूर्णाजी ऐका ना, तन्वी आज आपल्यासाठी काहीतरी खायला बनवणार आहे. मग आता सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात, मग प्रतिमाला खूप गुलाबजामुन आवडतात, मग तिच्यासाठी गुलाबजामुन बनव. मग आता प्रिया विचारते, गुलाबजामुन? मग त्यावेळी गुलाबजामुन बनवण्यासाठी त्याची तयारी करण्यासाठी खूप वेळ लागेल, आपण सोपं काहीतरी तिला बनवायला लागेल, कल्पना म्हणते. मग सर्वजण विचारत असतात, मग लाक्षी चालेल का? मग आता तेव्हा ती रविराजला विचारते, प्रतिमा त्याला चालेल ना लाक्षी? मग आता तो म्हणतो, हो चालेल. मग सायली आता पुन्हा प्रियाचा हात पकडते आणि तिला किचनमध्ये घेऊन जाते. तेव्हा कल्पना मात्र हसत असते. आता सायली म्हणते, एक काम कर प्रिया, आजपासून किचन तुझंच, जोपर्यंत तू इथे आहे ना तोपर्यंत. तेव्हा प्रिया आता डोक्याला हातच लावते. तेवढ्यातच अर्जुन आता पोटाला हात लावत, पोट खूप दुखतंय असं म्हणत तो तिथे हॉलमध्ये येतो. घरातील सर्वजण विचारू लागतात, असं अचानक कसं झालं? तुझं पोट अचानक कसं दुखायला लागलंच कसं? सायली आणि प्रिया देखील किचनमधून धावतच बाहेर येतात. तर प्रिया म्हणते, चल मी तुला औषध देते. सायली त्याला एकीकडे वळते आणि म्हणते, नाही मी तुम्हाला ओव्याचं पाणी देते. त्यावेळी आता आपल्या घरातच डॉक्टर आहे, येईल तितक्यातच. सायली आता अर्जुनला सांगत असते. तर दुसरीकडे प्रिया ही अर्जुनला ओढते आणि म्हणते, मला अरे औषध माहिती आहे, चल आपण जाऊ रूममध्ये, मी तुला औषध देते, तुला बरं वाटेल. पूर्णाजी म्हणते, नको, ओव्याचंच पाणी कर सायली. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. अर्जुन म्हणतो, मी रूममध्ये जातो, तोपर्यंत सायली ओव्याचं पाणी तू घेऊन ये. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणून आता किचनमध्ये जाते. तिथे गेल्यानंतर आता प्रिया देखील तिच्या पाठोपाठ जाते आणि लगेच मोबाईलवर सर्च करते की मी सुद्धा काहीतरी अर्जुनसाठी घरगुती उपाय करतेच, म्हणजे त्याचं पोट तरी राहील. इकडे सायली आता ओव्याचं पाणी घेऊन आलेली असते आणि त्याला म्हणते की पटकन प्या. मग आता तो म्हणतो की मला माहिती आहे की कशामुळे हे सगळं होत आहे. तेव्हा ती विचारते, कशामुळे होते तुम्ही सांगू शकाल का? मला असं वाटते की पित्तामुळे हे सर्व होत असतील, तुम्ही ना जागरण करता आणि पावसाळ्यातही असं होतंच, असं म्हणून सायली विचार करते. आणि जर तुम्हाला या ओव्याच्या पाण्याने देखील बरं वाटलं नाही ना, मग डॉक्टरकडेच न्यावं लागेल असं ती म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांबा, माझं पोट त्याच्यामुळं दुखत नाही, मी तुम्हाला सांगतो. अहो जेव्हा तुम्ही काल रात्री इथे नव्हता ना, तेव्हा तन्वी या रूममध्ये आली होती आणि जेव्हा तुम्ही इकडे आला होता ना, तेव्हा ती आता बाथरूममध्ये लपलेली होती. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून माझ्या पोटात दुखते. आता असं सांगितल्यावर अर्जुनच्या पोटातलं लगेच दुखणं बंद होतं आणि तो गालातल्या गालात हसतो. आता सायलीकडे पाहतो तेव्हा सायलीला आता समजतं की काल रात्री प्रिया म्हणजे इथे आली होती. त्यावेळी आता अर्जुनला ती म्हणते की खरंच इथं आली होती का ती? तुम्ही नजरेने सुद्धा मला खुणावून सांगितलं शकता ना ती इथे लपली आहे म्हणून बाथरूममध्ये, असं म्हणून ती आता रडू लागते आणि एका जागी बसते. अर्जुन आता तिला म्हणवत असतो की प्लीज तुम्ही असं रडू नका, अहो मी तुम्हाला सांगणार होतो पण मला तुमची खूप भीती वाटत होती. त्यावेळी आता सायली म्हणते, कसं आहे ना, मी आजपर्यंत समजत होते की ही रूम माझी सुद्धा आहे, पण मला आत्ता समजलं की ही रूम माझी नाही आहे, ही रूम फक्त आहे ना ती आहे तुमची आहे. अहो माझ्या परवानगीशिवाय ती प्रिया इथे येऊच कशी शकते? अर्जुन म्हणते, अहो मी तिला खूप वेळा सांगत होतो की येऊ नकोस म्हणून, पण मी जेव्हा दरवाजा उघडलो ना, ती भसकन्या आतमध्ये आली. तेव्हा सायली म्हणते, मग तुम्ही तिला विरोध का नाही केलात? मग अर्जुन म्हणतो, कसा करणार मी विरोध, ती जातच नव्हती बाहेर. तेव्हा ते आपण फक्त नाटक करतोय मिसेस सायली, म्हणून तो आता लगेच दरवाजाकडे पाहतो तर तिथे कोणीतरी आलेलं असतं. तर आता अर्जुन खूपच घाबरतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन रविराजला विचारतो, जेव्हा प्रतिमा त्याची आपल्याला गेल्या महिन्यामध्ये डेड बॉडी सापडली तेव्हा ती तन्वीच्या DNA सोबत मॅच झाली होती. मग ती डेड बॉडी तन्वीच्या DNA बरोबर मॅच झालीच कशी? कारण आता प्रतिमा तर आली आहे. तेव्हा रविराजला देखील टेन्शन येतं. मग आता नंतर सायली प्रियाला धमकी देते
जेव्हा तू एखादी परस्त्री आपल्या नवऱ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा ती बायकोला अजिबात आवडत नसते. ती नागिनीसारखी फणा काढून अशी त्या परस्त्रीसमोर उभी राहते. तेव्हा प्रिया आता म्हणते, मी तुला चॅलेंज करते, कारण तुझ्या या घरात राहून तुझ्या नवऱ्याला मी एवढा आपला करून घेईल ना, तो माझ्यासारखं माझ्या मागे मागे फिरत राहील. तेव्हा सायलीला आता तिचा खूप राग येतो. असंच आपल्या मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागात.